जय सद्गुरू. पालक आणि तांदळाची भाकरी. तर मी इथे पालक, हिरवी मिरची, आलं, लसूण, तिखट, मीठ, हळद, हिंग घालून पालक बारीक करून घेतलेला आहे. आधी पालक स्वच्छ निवडून गरम पाण्यात एकदा उकळून घ्यायचा. पिठात मिक्स करून मळून घेणे. जसं पालक पराठा करतो त्यामध्ये गव्हाचं पीठ घालतोय. ज्या लोकांना जास्त उष्णता किंवा पित्ताचा त्रास असतो त्या लोकांना चपाती खाऊ नका असं डॉक्टर सांगतात. सारखं सारखं पालकची भाजी पण खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे मी हा एक नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे. ज्यांना चपाती नाही आवडत किंवा खायला चालत नाही त्यांनी ही ताशी भाकरी करून नक्की खाऊ शकता. पालक म्हटलं की पौष्टिक आणि आपल्या शरीराला पण थंड. जास्त उष्णतेपासून ज्यांना त्रास होतो त्यांना आराम मिळतो. आता भाकरी झाली की यावर गरम गरम तूप घ्यायचं आणि मस्तपैकी खायचं. याला कुठली भाजी पण लागत नाही आणि कशाचीच गरज नाही. चवीला लई भारी. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाहीत, तर मी आठवड्यातून एकदा एक तरी व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आणि आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आमच्या तिघांना मी अशा 4 भाकरी गरम गरम करून घेतल्या. धपाटे, थालीपीठ, पराठे करण्यासाठी तेलाचा वापर खूप होतो आणि तेल अतिप्रमाणात झालं की आपल्या शरीराला हानी होत असते. आठवड्यातून एकदा दोनदा तरी अशा भाकरी करून खाणे खूप गरजेचं आहे. मला पालकच्या भाकरीपासून खूप फायदा झाला आहे आणि माझ्या शरीराच्या तक्रारी पण आता कमी झाल्यात. गरम भाकरीवर तुपाची धार सोडली. धन्यवाद.